बघा अस्सल काठीची जत्रा, याला बोलतात काठीची जत्रा बघा। नमस्कार मित्रांनो, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये। एकविराईच्या पालखीनंतर आज पुन्हा आम्ही आले आहो माहेर घरात। आज आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला निघते भैरीदेवाची काठीची पालखी, काठीची जत्रा असते याला बोलतात। आपले आगरी कोली बंधवांना पण हे सर्व माहिती आहे। तर आज ती पालखी इथून निघेल देवघरमधून माहेर घरातून आणि जाईल आईचे गडावर, आणि गडावर जाऊन आईचा बंधू भैरीदेव आईची भेट घेईल आजच्या दिवशी। आजच्या दिवसाचं महत्त्व हेच आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, छान व्हिडिओ होणार आहे हो। भैरीदेवाची पालखी सजवून ठेवलेली आहे। ही बघा डाकबैरी काठीची पालखी आलेली आहे। आता या काठीचा पालखीचा मान केला जाईल पुजाऱ्यांकडून, मग भैरीदेवाची पालखी काढण्यात येईल। शेवगा भैरीदेवाची पालखी काढायच्या आधी तळी भरली जाते। पालखी काढायच्या आधी भैरीदेवाची परवानगी घेतात सर्व गावकरी। अशा प्रकारे देवाने कौल दिलेला आहे। आता पालखी काढतील थोड्याच वेळात दाखवतो। हे बघा आता थोड्याच वेळात देवाला पालखीत बसवायला घेतील। हे बघा देवाला आता पालखीत बसवतील, आईच्या भेटीसाठी जाईल देव।
हे बघा, याला बोलतात काठीची जत्रा. सगळ्या काट्यांच्या पालख्या आईच्या देवलाला लावून वरती आता चढवतील. आता हे बघा, पालखी आली. पायथा मंदिराशी आले आता पालखी. हे बघा देव पालखीत कसं बसले. मध्यभागी पोचलो. 5 पायरी पादुका मंदिराला पोचून आता थोड्याच वेळात दर्शन घेतात. बघा, एकविरा माते की आई माऊलीचा. एकविरा 5 पायरी पादुका मंदिराला पोचली पालखी. चला, 5 पायरी देवाचा मान झाला. आता डायरेक्ट आईच्या भेटीला. मंदिरातून आईचे पुजारी भैरीनाथाचा मान करायला आल्यात. ही बघा अस्सल काठीची जत्रा. याला बोलतात काठीची जत्रा. बघा, आईच्या पालखीसारखा जल्लोष आहे या जत्रेन. पण बघा किती गर्दी आहे. हे बघा आईचा डोंगर, आईचा मंदिर अजून कसा सजवलेलाच आहे. काठीच्या जत्रेपर्यंत आईचा मंदिर सजलेलाच असतो. कविराई अशी बाबा बंदावाची आईला आठवण झाली. बंधूची आणि बहिणीची भेट झाली. आता देवाला परत माहेर घरात नेतील.
आई एकविरा मित्रमंडळ यांनी इथे सर्व जेवणाची प्रसादाची सोय केलेली आहे सर्वांची. इथे कोणी येऊन जेवू शकतो. बघा पालखी पुन्हा आली माहेर घरात आईची भेट घेऊन. चला बहिणीची भेट घेऊन बंधू पुन्हा आले माहेर घरात. Thanks for watching.